नमस्कार, मी विजय साळवे आणि तुम्ही पाहताय एबीपी माझाचं खास बुलेटिन मुंबई ईस्ट वेस्ट। मंडळी, या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया पुन्हा घडलेल्या एका गंभीर प्रकारानं। पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षांच्या व्यक्तीनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या नागरिकांनी वेळीच प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येत आहे आणि या घटनेनंतर पर्वती परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपला प्रतिनिधी मिकी घईकडून। मिकी, जर आपण बघितलं तर पुण्यातील पर्वती हे शहराच्या मध्यवर्तीचं परिसर आहे आणि या परिसरात काही वेळापूर्वी एका 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं जे पर्वती परिसरातील स्थानिक लोक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत। त्यांचा रोष या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेली आहे। खरं तर पोलीस देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संपूर्ण रस्ते पर्वती परिसरातले सध्या पोलिसांनी बंद केलेले आहे। नाकाबंदी या परिसरामध्ये सुरू केलेली आहे पोलिसांनी, कारण मोठ्या संख्येने लोकांमध्ये रोष आहे आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पसरलाय या पुण्यातल्या पर्वतीच्या घटनेनं। मिकी, तुला थोडासा मी थांबवतो, तू फोनवरच राहा। पण आपल्यासोबत आत्ता नीलम गोरे आहेत, शिवसेनेच्या नेत्या। नीलमताई, पुण्यामध्ये अतिशय रोष पसरलाय, पुण्यामध्ये आणखी एक घटना